श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्यांनी राजाला कालिया मर्दनाची कथा सांगितली. हे ऐकल्यावरती राजाने हात जोडले आणि राजा म्हणाला, महाराज, नागालयंद्रमणकं कस्मात्यत्याज कालियः कृतं किं वा सुपर्णस्य तेनैकेनासमंजसं. नागांचे निवासस्थान रमणक द्वीप कालिया नागाने का सोडलं आणि त्यांनी एकट्यानेच गरुडाचा असा कोणता अपराध केला? शुकाचार्य म्हणतात, राजा, पूर्वी गरुडाच्या आहारासाठी जाणे आवश्यक असणाऱ्या सर्पांनी असा नियम केला होता की दरमहा ठराविक वृक्षाखाली गरुडाला एक साप भेट म्हणून द्यायचा. स्वं स्वं भागं प्रयच्छन्ति नागा पर्वणि पर्वणि गोपिथायात्मनः सर्वे सुपर्णाय महात्मने. या नियमानुसार प्रत्येक अमावस्येला आपल्या रक्षणासाठी म्हणून सगळे साप शक्तिशाली गरुडाला आपापला भाग देत होते. त्या सर्पांपैकी कद्रूचा पुत्र कालिया नाग आपले विष आणि बळ यांच्या घमेंडीत उन्मत्त झाला होता. गरुडाला तुच्छ मानून स्वतः बळी देणे सोडून उलट गरुडाला दिलेला बळीच तो स्वतः खाऊन टाकायला लागला. परीक्षिता, हे ऐकून भगवंताचा प्रिय पार्षद असलेल्या शक्तिशाली गरुडाला अतिशय क्रोध आला. म्हणून त्यांनी कालियाला मारून टाकण्यासाठी अत्यंत वेगाने त्याच्यावर आक्रमण केले. विषारी कालियाने पाहिलं की अत्यंत वेगाने गरुड आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे, तेव्हा अनेक फणा उभारून तो त्याच्यावर तुटून पडला. विषारी दात हेच त्याचं शस्त्र होतं, म्हणून दातांनी तो गरुडाला डसायला लागला. त्यावेळेला तो भयानक जिभा हलवीत होता, दीर्घ फुटकार टाकीत होता आणि त्याचे डोळे अतिशय भयानक दिसत होते. भगवंताचे वाहन असणाऱ्या प्रचंड वेगवान गरुडाने क्रोधाने त्याला झटकून टाकलं आणि अत्यंत पराक्रमी अशा त्याने डाव्या सोनेरी पंखाने कालिया नागाला तडाखा दिला. त्याच्या पंखाच्या प्रहाराने कालिया अत्यंत घायाळ झाला आणि तिथून निघून यमुनेच्या खोल असल्यामुळे जाण्यास कठीण अशा या डोहात आला. तत्रैकदा जलचरन् गरुडो भक्षमीप्सितं निवारितः सौभरीणा प्रसह्य क्षुधितो हरत. एक दिवस भुकेलेल्या गरुडाने तपस्वी सौभरींनी मनाई करूनही आपले इच्छित भक्ष असणाऱ्या माशाला बळजबरीने पकडून खाल्ले. मत्स्यराज मारल्या गेल्याने बिचारे मासे अतिशय दुःखित झाले. ते पाहून सौभरींना त्यांची दया आली. त्यांनी या डोहात राहणाऱ्या सर्व जीवांच्या हितासाठी गरुडाला हा शाप दिला, गरुडा, जर या डोहात येऊन माशांना खाईल तर त्याच क्षणी तो प्राणाला मुकेल. हे माझे म्हणणे खरे होईल. असा शाप गरुडाला मिळाला. म्हणून गरुड या यमुनेच्या डोहामध्ये येऊ शकत नव्हता. हे कालियाखेरीज इतर कोणत्याही सापाला माहिती नव्हतं, म्हणून गरुडाच्या भीतीने तो तिथे राहू लागला. आता मात्र भगवान गोपाल कृष्णांनी त्याला तिथून घालवून दिलं. नंतर भगवान गोपाल कृष्ण दिव्य माळा, गंध, वस्त्र, महामूल्य रत्न आणि सुवर्णमय अलंकारांनी विभूषित होऊन त्या डोहाच्या बाहेर आले. जसे
प्राण परत आल्यानंतर इंद्रिये सचेतन होतात, त्याप्रमाणे त्यांना पाहून सर्व गोप गोपी उठून उभे राहिले. त्यांची हृदय आनंदाने भरून आली. अतिशय प्रेमाने ते भगवान गोपाल कृष्णाला आलिंगन द्यायला लागले. यशोदारोहिणी नंदो गोप्यो गोपाश्च कौरव कृष्णं समेत्य लब्धेहा आसंलब्ध मनोरथाः. परीक्षिता, श्रीकृष्णांना भेटून यशोदा, रोहिणी, नंद, गोपी आणि गोप यांच्या जीवाला त्यांचं मनोरथ सफल झालं. बलरामाला भगवंताचा प्रभाव माहिती होता. श्रीकृष्णांना हृदयाशी धरून तो हसू लागला. पर्वत, वृक्ष, गायी, बैल, वासरं अशा सगळ्यांनाच खूप आनंद झाला. गोपांच्या कुलगुरू ब्राह्मणांनी पत्नींसह नंदाकडे येऊन म्हटलं, कालियाच्या तावडीतून सुटून तुझा मुलगा परत आला, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. राजा, देहे दानं द्विजातीनां कृष्ण निर्मुक्ती हे तवे नंद प्रीतमना राजन गा सुवर्णं तदा दिशत. श्रीकृष्णांच्या सुटकेच्या निमित्ताने तू विद्वज्जनांना दान दे. राजन, ब्राह्मणांचे म्हणणे ऐकून नंदाने प्रसन्न मनाने पुष्कळ सोनं आणि गायी विद्वज्जनांना अर्पण केल्या. यशोदापि महाभागा नष्टलब्ध प्रजासती परिष्वज्जांकमारोप्य मुमोचाश्रुकलान्मुहुः. भाग्यवती यशोदा सुद्धा काळाच्या जबड्यातून परत आलेल्या मुलाला मांडीवर घेऊन हृदयाशी कवटाळून वारंवार आसव ढाळू लागली. हे राजेंद्रा, व्रजवासी लोक आणि गुरं त्या दिवशी अतिशय थकली होती. शिवाय त्यांना तहान भूकही लागली होती. म्हणून त्या रात्री ते यमुना तीरावर झोपले. राजा, उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे तिथे वनाला अचानक वणवा लागला. त्या आगीने झोपलेल्या व्रजवासियांना मध्यरात्री चारी बाजूंनी वेढून घेतलं आणि ती आग त्यांना जाळण्यासाठी जवळ यायला लागली. आगीची आस आल्यामुळे व्रजवासी उठून घाबरून लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण आले. हात जोडून म्हणायला लागले, कृष्ण कृष्ण महाभाग हे रामामित विक्रम एष घोरतमो वह्निस्तावकान् ग्रसते हिनः. हे कृष्णा, हे अतिशय पराक्रमी बलरामा, पहा ही भयंकर आग तुमच्याच असलेल्या आम्हाला जाळू पाहतीये. ही आम्हाला जाळून तुम्हाला जाळण्यासाठी येते. देवा, काहीतरी मार्ग काढा. भगवान बघतायत, सगळीकडून गोल अशा प्रकारे ती आग जवळ येतेय. मंडळी, जमलेल्या त्या गोपींनी पाहिलं, कृष्णा, या वनव्यात जर खरंच आमचं जीवन संपणार असेल तर संपू दे, पण आमच्या डोळ्यांदेखत तुला काही झालेलं आम्ही बघणार नाही. म्हणून मंडळी, गोपींनी भगवंताला गोल रिंगण केलं. भगवंत वाचला पाहिजे म्हणून सगळे गोल उभे राहिले. त्या गाई वासरांना सुद्धा आपल्या गोपींची काळजी. अहो, त्यांनी सुद्धा भगवंताला वाचवण्यासाठी, आपल्या गोपिकांना वाचवण्यासाठी त्याच्या बाहेरून मोठ्या आगीचा पासून सुटका होण्यासाठी रिंगण केलं. मंडळी, आग पुढे येतेय. भगवान बघतायत. आपल्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या गाई गुरांना पाहिलं, आपल्या गोपींना पाहिलं. पाहता आग जवळ येतेय. मंडळी, हळूहळू आग गायींच्या पायाजवळ आली. त्या आगीच्या आचेने गायी मोठमोठ्याने हंबरडा फोडायला लागल्या, शेपटी वर करायला लागल्या. भगवंतांनी बघितलं, ए सगळ्यांनी डोळे लावा बरं. सगळ्यांनी डोळे लावले आणि मग काय मंडळी, भगवंतांनी आ केला आणि आ करून मोठा श्वास तोंडाने आतमध्ये घ्यावा तसा भगवान बाहेरची हवा आतमध्ये घ्यायला लागला. नुसती हवा नाही मंडळी, त्या हवेबरोबर तो पेटलेला वणवा भगवंतांनी भर 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 गिळायला सुरुवात केली. आणि काय पाहता आश्चर्य, एका क्षणामध्ये सगळा वणवा भगवंतांनी पिऊन टाकला. अनंत शक्तींना धारण करणाऱ्या जगदीश्वराने स्वजन अशा प्रकारे व्याकुळ झालेले पाहून ती भयंकर आग पिऊन टाकली. सगळ्यांना डोळे उघडायला सांगितले.
तो आजूबाजूला कुठेही आग नाही. तेवढ्यात वाकड्याने पाहिलं, कितना कितना कितना, मला माहिती आहे आग कुठे गेली. कृष्णाने पाहिलं, कुठे गेली रे? मी पाहिलं, तू सगळ्यांना दोले लावायला सांगितले होते ना, त्यावेळेला मी हलूत बारीक दोले कलून कलून पाहत होतो. कृष्णाने पाहिलं, काय पाहिलं? मला माहिती आहे कितना, सगळी आग तू पिऊन टाकली ना. भगवान बघतायत. हळूच किलमिशपणे हसून भगवंतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि क्षणात योगमायेच्या साह्याने त्याला त्या घटनेचा विसर पाडला. शुकाचार्य म्हणतात, राजा, अशा प्रकारे भगवान गोकुळाचं रक्षण करत होते. नंतर अथ कृष्ण परिवृतो ज्ञातिभिर्मुदितात्मभिः, नंतर आनंदित झालेल्या स्वजनांसह त्यांच्या तोंडून आपल्या कीर्तीचे गोडवे ऐकत 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 भगवान गोपाल कृष्णांनी गाई गुरांनी शोभणाऱ्या व्रजामध्ये प्रवेश केला. अशा प्रकारे योगमायेने गोपाळ झालेले रामकृष्ण व्रजामध्ये लीला करीत होते. असाच एकदा ऐन उन्हाळा होता. खरं म्हणजे उन्हाळ्याला हा प्राण्यांना फार आवडत नाही, पण वृंदावनातील स्वाभाविक गुणांमुळे तिथे वसंत ऋतूच वाटत होता. कारण तिथे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम निवास करीत होते ना. तिथे रातकिड्यांचा कर्कश आवाज झऱ्यांच्या खळखळाटामध्ये झाकला गेलेला होता. त्या निर्झरातून सदैव पाण्याचे तुषार उडत होते. त्यामुळे ते वन हिरव्यागार वनराईने शोभिवंत झाले होते. राजा, नदी, सरोवर, झऱ्यांच्या लाटांना स्पर्श करून जो वारा वाहत होता, त्यात पांढऱ्या लाल निळ्या कमळांचे पराग मिसळत होते. त्यामुळे हिरवळीने भरलेल्या त्या वनात राहणाऱ्या लोकांना वणवा किंवा सूर्य यांच्या उष्णतेचा अजिबात त्रास होत नव्हता. नदीमध्ये भरपूर पाणी होतं. तिच्या लाटा तटांवर येऊन धडकत होत्या. त्यामुळे आसपासच्या जमिनीत ओलसरपणा होता. सूर्याचे विषासारखे प्रखर किरणसुद्धा तिथली जमीन आणि हिरवेगार गवत सुकवू शकत नव्हते. त्या वनामध्ये फुलं विपुल असल्याने तिथे सौंदर्य ओसंडत होतं. कुठे रंगीबेरंगी पक्षी किलबिलाट करीत होते, तर कुठे हरिणे चित्कार करीत होते. कुठे मोर केकाराव करीत होते, तर कुठे भ्रमर गुंजाराव करीत होते. कुठे कोकिळा कुहू कुहू गात होत्या, तर कुठे सारस पक्षी कूजन करीत होते. अशा त्या वनामध्ये भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम यांनी क्रीडा करायचं ठरवलं. म्हणून गोधन घेऊन बासरी वाजवत ते त्या वनामध्ये शिरले. ज्या वेळेला रामकृष्ण आदी गोपाळ कोवळी पानं, मोरपिसांचे गुच्छ, फुलांचे हार आणि गेरूसारखे रंग लावून सजले होते. नंतर कोणी नाचू लागलं, कोणी कुस्ती खेळू लागलं आणि काहीजण गाऊ लागले. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण नाचू लागले, त्यावेळेला काहीजण गाऊ लागले, तर काहीजण बासरी आणि शिंगी वाजवू लागले. काहीजण हातांनीच ताल धरीत, तर काहीजण वाह 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 म्हणत त्या ठिकाणी रममान झाले. परीक्षिता, त्यावेळी नट जसे नायकाची प्रशंसा करतात, त्याप्रमाणे देव गोपांचे रूप धारण करून तिथे येत आणि गोप जातीमध्ये जन्म घेऊन लपून राहिलेल्या बलराम आणि भगवान गोपाल कृष्णांची स्तुती करत. झुलपे असणारे श्रीकृष्ण आणि बलराम कधी एकमेकांचे हात धरून गोल गोल फिरत, कधी उंच उड्या मारत, तर कधी पैंज लावून ढेकळं फेकीत, कधी दंड थोपटत, कधी गट करून एकमेकांना ओढत, कधी एकमेकांशी कुस्ती खेळत, अशा प्रकारे निरनिराळ्या तऱ्हेचे खेळ ते खेळायला लागले. राजा, कधी कधी जेव्हा इतर गोपाळ नाचू लागत, तेव्हा स्वतः रामकृष्ण गात किंवा वाजवीत किंवा शाबास शाबास म्हणून त्यांची प्रशंसा करत. कधी एक दुसऱ्यावर बेल, जायफळं किंवा आवळे हातात घेऊन फेकीत, कधी लपंडाव खेळत, तर कधी एकमेकांना शिवण्यासाठी पुष्कळ लांबपर्यंत पळत पळत जात. एकमेकांना शिकवण्यासाठी पुष्कळपर्यंत लांब पळून गेले, तर कधी पक्ष्यांना नकला करून ते दाखवायचे. अशा रीतीने सामान्यपणे मुले जे प्रमाणे खेळतात, त्याचप्रमाणे नदी, पर्वत, दर्या, कुंज, वन, सरोवर या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम दादांची स्वारी खेळायची. एक दिवस जेव्हा बलराम आणि गोपाल कृष्णांसह त्या वनामध्ये गुरं चारीत होते, तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांना पळवून नेण्यासाठी गवळ्याच्या वेशामध्ये एक प्रलंब नावाचा असुर आला.
त्या प्रलंबासुराला भगवंतानी कशा प्रकारे मारलं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.